तुळजाभवानीच्या अलंकारांमध्ये आता महत्वाचे अनेक अलंकार सापडलेले आहेत. या अलंकारांचं ज्यांनी व्हॅल्युएशन केलेलं आहे ते पुरुषोत्तम काळे सर आता सध्या माझ्या बरोबर आहेत. सर हे गोल्ड्स व्हॅल्युएशन असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष देखील आहेत. काही दिवसांपूर्वीच तुम्ही तुळजाभवानीच्या अलंकारांचं व्हॅल्युएशन केलं. यामध्ये महत्वाचे असे अलंकार सापडलेले आहेत. कोणकोणते असे अलंकार आहेत आणि त्यामागचं वैशिष्ट्य काय आहे, इतिहास काय आहे, काय सांगाल? तुळजाभवानीच्या खजिन्यामध्ये एकूण 6 पेट्या आहेत. पैकी पहिले 1 नंबरची जी पेटी आहे त्याला नंबर दिलेत 1 2 3 4 5 असे. तर पहिल्या नंबरची जी पेटी आहे ती सगळ्यात मोठी आहे आणि त्याच्यामध्ये जे दागिने आहेत ते रोज काढले जातात की ज्याच्यामध्ये देवीचा मुकुट आहे, छत्र आहे, तुरा आहे देवीचा, असे बरेच दागिने आहेत, गळ्यातला पुतळ्यांचा हार आहे, असे भरपूर दागिने जे रोज देवीला घातले जातात, नित्यमेमाचे दागिने ते. आणि 2 3 4 ज्या पेट्या आहेत त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने जुने पुरातन काळातले अँटिक ज्वेलरी आहे की जी सर्वसामान्य माणसाला माहिती नसेल किंवा बघितली नसेल असे भरपूर दागिने मिळालेले आहेत. त्यातले आत्ता मी थोडक्यात तुम्हाला एक 5-6 दागिने हे दाखवतो. ते दागिने म्हणजे एक हा एक हा कलगी जडावी. हा ऍक्च्युली हा कलगी जडावी म्हणजे कलगी तुरा आपण म्हणतो. तो कलगी तुरा म्हणजे हा ऍक्च्युली चिरपेच आहे. हे पूर्वी लोक पागोटं घालत असत किंवा वेगळ्या पद्धतीचं त्यांचं पागोटं होतं. आपल्या आत्ता जे घालतो आपण ते पागोटं नाही, वेगळं किंवा मुकुट असतो त्याला हे वरती एक चिरपेच असतो. चिरपेच आणि तुरा. तुरा म्हणजे शिवाजी महाराजांचा जिरेटोप महाराज घालायचे त्याच्या मागे जो मोत्याच्या लढी असायच्या त्याला तुरा हा शब्द आहे. तो तुरा काही वेळेला इकडे पण असतो आणि काही वेळेला महाराजांचा तो असा मागे असतो, त्याला तुरा म्हणतात. आता हा जो दागिना आहे हे भुजबंद आहे. कलगी नाहीये, ह्याला भुजबंद म्हणतात. तन्मणी माणकाचं. तर ही जी माणकं आहेत ही अप्रतिम माणकं आहेत, अस्सल ओरिजिनल बर्मा क्वालिटीची माणकं आहेत. हे आहे हे भुजबंद म्हणतात. भुजबंद म्हणजे जेव्हा सैन्य लढाईला जातो तेव्हा पुरुष वर्ग दंडावरती जो घालतो त्याला भुजबंद म्हणतात आणि बायका जे घालतात दंडावर त्याला बाजूबंद म्हणतात. हा फरक आहे. बायका सोन्याचा दागिना धारण करतात त्याला बाजूबंद म्हणतात आणि पुरुष वर्ग जेव्हा लढाईला जातो किंवा दरबारी काही बोलायचं असेल किंवा परकीय राजे येतात किंवा त्यावेळेला जर त्यांना ते हे करायचं असेल आपलं दागिने तर त्याला इथे बांधतात, त्याला भुजबंद म्हणतात. मनगटावर बांधतात तशाच पद्धतीचा त्याला पोहची म्हणतात. अशी पोहची, भुजबंद, चिरपेच असा तो पुरुष राजा हा दुसऱ्या राजाला जेव्हा भेटायला जायचा तेव्हा तो असा सगळा जामानिमा करून जायचा. गळ्यात माळा असायच्या. एक सतलडा आहे. सतलडा तुम्हाला मी दाखवतो आता. एक फार सुंदर दागिना होता तो. हा एक सतलडा आहे. याचं वैशिष्ट्य काय आहे सर? आता ते सांगतो तुम्हाला. हे 7 पदरी हार आहे. हा 7 पदरी हार पूर्ण हिऱ्याचा हार आहे. हिरा पहिल्या लाईनीमध्ये आहे तो छोटा आहे, मग थोडा मोठा आहे, थोडा मोठा असा 7व्या पदराला व्यवस्थित मोठे हिरे आहेत. हे थोडंसं तुम्हाला अजून थोडं मागचा इतिहास सांगतो. पतियाला नावाचं एक स्टेट होतं भारतामध्ये. त्या पतियाला राजाचा एक मोठा हार होता 7 पदरी, पण तो दुर्दैवाने त्या काळात चोरीला गेला. ब्रिटिशांचा काळ होता तो 1899 का 1901 साली कधीतरी तो चोरीला गेला. पण तो हार इतका प्रचंड मोठा होता की तो राजांनी जेव्हा घातला होता तेव्हा राजाचं बाकीचे आतला अंगरखा दिसत नव्हता, इतका तो हिऱ्याचा मोठा हार होता. मध्यंतरी डी बियर्स कंपनीने त्याची रिप्लिका हार त्या फोटोवरनं बनवून पण दिला त्या संस्थानला, पण तो ओरिजिनल हाराचे ते एक होते हिरे लावून दिलेले, क्युबिक झिरकॉन म्हणतो, चिजेड पद्धतीचं. पण आपल्याकडे जो तुळजाभवानीचा याच्यामध्ये हार आहे तो
फार लहान आहे, 1/10 साईज असेल असं समजा, पण तो देवीला, कारण देवी लहान असल्यामुळे तो देवीला जर घातला तर व्यवस्थित दिसतो हार. ते कधी घालत नाहीत, कारण त्यांच्याकडे तुळजापूरला असं आहे की ते दागिने आहेत नित्यनेमात ते तेवढेच घालतात, वेगवेगळे अलंकार घालत नाहीत. जे कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळामध्ये कसे वेगवेगळे फंक्शन असतात, वेगळे वेगळे दागिने घातले जातात, तसं तुळजापूरला नाही आहे. सर यामध्ये महत्वाचं म्हणजे पदक निळाचे असं एक हिरा देखील सापडलेला आहे, त्याविषयी काय सांगाल, त्याचं वैशिष्ट्य काय आहे? सांगतो. हे जे पदक निळाचं म्हणून जे तुम्ही म्हणताय ना, हे हिरा नाहीये, तो निळ म्हणजे सनीचा खडा आहे. ओके. हा, सनीचा खडा हा महाराष्ट्रामध्ये मिळत नाही, तो शिलोनला मिळतो. शिलोनला हा खडा मिळतो आणि त्याचं अत्यंत मोठं वैशिष्ट्य म्हणजे तो माझ्या माहितीप्रमाणे एवढा मोठा सनीचा खडा संबंध जगात कुठे असेल असं मला वाटत नाही, कारण हा जवळजवळ 350 ते 250 ते 250 कॅरेटचा सनीचा खडा आहे. तो सोन्याच्या फ्रेममध्ये बसवलेला आहे आणि त्याला वर 2 मानकं आहेत, सुंदर पद्धतीची जडाव काम केलेलं आहे. एका चेनमध्ये ते पदक ओवलेलं आहे आणि अप्रतिम तो सनीचा खडा आहे, अप्रतिम. म्हणजे निळा जर्द रंग, इतका सुंदर रंग त्या खड्याला आहे, त्यामुळे त्याची किंमत काही कोटीत त्यापेक्षा जास्ती जाईल. सर या अलंकारांमध्ये आणखी एक महत्वाचं म्हणजे महाराजांचं नाव असलेलं, जगदंब लिहिलेलं असे देखील अलंकार काही सापडलेले आहेत. त्या अलंकारांविषयी काय सांगाल आणि त्याचं काय वैशिष्ट्य आहे? दाखवतो. हा एक अलंकार असा आहे की ज्याचे संबंध महाराष्ट्राला फार अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे हे जे नाणं आहे ह्याच्यावरती एका बाजूला, हे जरा प्लीज दाखवा नाणं. तुम्ही याविषयी माहिती. हा, त्याच्या एका बाजूला राजा, श्री राजा शिव आणि मागच्या बाजूला छत्र आणि पती असं लिहिलेलं आहे. तो एक हार आहे. आता हे छोटं नाणं आहे पण एक हार आहे. मी ऐकलंय असं, कागदोपत्री पुरावा नाही, परंतु मी जे ऐकलंय ते असं ऐकलंय की हा हार महाराजांनी शिवराज्याभिषेकाच्या वेळेला घातलेला होता. पण त्याला पुरावा नसल्यामुळे त्याला असं कुठे कोणी असं छातीठोकपणे सांगू शकणार नाही की हाच हार घातला होता किंवा काय. पण जे मी वर्णन ऐकलं होतं की महाराजांनी त्यांच्या निवासस्थानापासून राज्याभिषेकाच्या स्थानापर्यंत मिरवणुकीने गेले महाराज. मागे शिवधनुष्य होतं, पांढरा शुभ्र अंगरखा होता, चुरवार होता, जिरेटोप तर असतोच त्यांचा नेहमी. पण त्यावेळेला हा हार घातला असावा, कारण इतका किमती दागिना आहे तो, आणि महाराजांना तर ते त्यावेळेला ते दाखवणं गरजेचंच होतं. काशीच्या गागा भट्टला बोलावण्याचं खरं कारण म्हणजे असं मला वाटतं की काशीपर्यंत आपली ख्याती गेली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याला इतिहासकार काय जास्ती चांगलं सांगू शकतील, कारण मला काय इतिहासकार मी नसल्यामुळे. पण हा जो हार आहे, हा हार नक्की महाराजांनी घातला असावा असा आमचा तर्क आहे, निदान माझा वैयक्तिक तर्क आहे. सर या अलंकारांमध्ये महत्वाचं म्हणजे 8व्या शतकातलं रोमन अलंकार देखील सापडलेले आहे अशी माहिती तुम्ही दिलेली आहे. तर या रोमन अलंकारांविषयी काय सांगाल आणि त्यावर नक्की काय आहे आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे? सांगतो. हे एक फोटो आहे, हा फोटो बघून घ्या. त्या फोटोमध्ये, त्या नाण्यामध्ये ॲडम आणि इव हे म्हणजे जगातलं पहिले स्त्री आणि पुरुष असं चित्र कोरलेलं आहे आणि मध्ये त्याला शस्त्र आहे असं उभं. म्हणजे इजिप्तचं जर तुम्ही बघितलं असेल तर बसलेली स्त्री आणि उंच असं शस्त्र धरलेलं, तसं या ॲडम आणि इव ह्याच्यामध्ये दोघांच्या मध्ये एक उभा असा शस्त्र आहे. आणि जे वरती एक भोग दिसतंय हे त्या काळातलं हॉलमार्क आहे. हा, हे त्या काळातलं हॉलमार्क आहे. एका हॉलमध्ये ही नाणी पारखून घेतली जात असत आणि ती ठोकली जात असत, त्याला आणि ते एका हॉलमध्ये ते होतं, ते त्या काळापासून ते हॉलमार्क आहे. आता हे जे नाणं आहे, हे पर्टिक्युलर नाणं हे 8व्या शतकातलं आहे.
आपला आणि रोमन लोकांचा जो व्यापार चालू झाला, मसाल्याचे पदार्थ आपल्या इथनं तिकडे जात असत, तिकडची तलम वस्त्र आपल्याकडे येत असत, तसा जो व्यापार चालू झाला तेव्हा ही नाणी त्या काळात आलेली असावीत. साधारण 11वा किंवा 12वं शतक असेल, पण ते शतक कितवं ते माहीत नाहीये मला, कारण किती साली ही नाणी आली हे काय कळायला मार्ग नाहीये. पण हे नाणं जे मॅन्युफॅक्चरिंग पिरियड आहे दॅट इज 8th century. आता हे ॲडम आणि ईव जे आहे ह्याचीच रिप्लिका आपल्या इथे पुतळी आपण जी नेहमी बघतो, राधा आणि कृष्ण आणि मध्ये कदंब वृक्ष, ही ह्याची चोरलेली रिप्लिका आहे असं मी म्हणेन. हा, कारण नाणी अशीच, बर प्रत्येक नाणं हे 3 ग्रॅमचं आहे. प्रत्येक नाणं किती आहेत या? मला वाटतं आता माझ्या एवढ्या लक्षात नाही, पण 1777 नाण्यांचा तो हार आहे, 5 पदरी, मोठा आहे हार. आणि हे बेंझेंटाईन पिरियड मधलं म्हणजे त्यांचा जो पिरियड आहे. आता ऑटोमन साम्राज्य, मराठा साम्राज्य, मोंगल साम्राज्य, तसं त्या काळात बेंझेंटाईन साम्राज्य होतं. ते बेंझेंटाईन साम्राज्यामधली ही नाणी आहेत. हां, तुम्ही ज्या अलंकाराविषयी माहिती सांगितली, सर्वांनाच उत्सुकता आहे की ही अलंकार नक्की काय आहेत. मात्र तुम्ही सुरुवातीलाच सांगताना यामध्ये महत्वाचं सांगितलात, आतापर्यंत तुळजाभवानी देवीच्या इथलं एकच पेटी जिचं व्हॅल्युएशन झालेली आहे. आणखी किती पेट्या आहेत आणि सर्व प्रेक्षकांना उत्सुकता आहे की या पेट्यांचं व्हॅल्युएशन जे अलंकार त्यामध्ये आहेत त्याचं कधी होईल, काय सांगाल त्या संदर्भात? आता जर शासनाने परमिशन दिली किंवा तिथल्या कोणी जाणकारांनी जर परमिशन दिली तर मी जनतेला दाखवून, मला असं वाटतं की जनतेलाच बघावायला मिळेल हे दागिने, कारण हे दागिने सहसा बघायला न मिळणारे दागिने आहेत. तर माझी अशी विनंती आहे, जे कोण तिथले पदाधिकारी असतील, कलेक्टर असतील, महंत असतील किंवा त्यांची कमिटी असेल, त्या कमिटीमधल्या लोकांना माझी नम्र विनंती आहे की हे दागिने जनतेपर्यंत पोचावेत. निदान जनतेला तुमच्या माध्यमातून ते बघायला मिळतील, एवढीच माझी इच्छा आहे. कारण हा असा लपवून खजिना जो ठेवलेला आहे, लपवून म्हणजे जाणून बुजून नाही, त्याच्या मागचं त्यांचं काय असेल कारण मला माहीत नाहीये, परंतु हे उपयोग नाही काही नुसतं हाईड करून ठेवण्यात. त्यापेक्षा आपण हे जर दाखवले जनतेला तर जनतेला पण कळेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये किती वैभव आहे, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आपण नेहमी राजस्थानच्या दागिन्यांचं कौतुक करतो, महाराष्ट्रात याची खाण आहे. महाराष्ट्रातही तसे दागिने आहेत, हे जनतेला कळावे एवढीच माझी इच्छा आहे. नक्कीच. आणि त्याचा मी अभ्यास केलाय म्हणून मी ते सांगितलं होतं त्यांना की मी दाखवायला तयार आहे, याचा मागचा इतिहास काय आहे तो. असं तर आपण नक्कीच पाहतोय तुळजाभवानीच्या अलंकारांमध्ये आता 8व्या शतकातील रोमन काळातील जे काही दागिने आहेत ते देखील सापडलेले आहेत. शिवकालीन दागिने देखील आता त्यामध्ये सापडलेले आहेत. आतापर्यंत तुळजाभवानीच्या मंदिरातल्या एका पेटीतलेच अलंकार हे सर्वांसमोर आलेले आहेत. मात्र अशा आणखी पेट्या आहेत, त्यामधले जे दागिने आहेत ते सर्व जनतेसमोर यायला हवेत आणि त्याचं व्हॅल्युएशन करण्यासाठी, ते संपूर्ण जगाला दाखवण्यासाठी, त्याचं वैशिष्ट्य सांगण्यासाठी पुरुषोत्तम काळे सर हे तयार आहेत. आणि प्रशासनाने आणि संबंधित मंदिर प्रशासनाने ते देखील जनतेपुढे आणावेत असं या ठिकाणी विनंती ही मंदिर प्रशासनाला पुरुषोत्तम काळे सरांनी केलेली आहे. कॅमेरामन मनोज जयस्वालचा मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.